रुद्राला जायचंय 4 व्हीलर मधून, त्याला 2 व्हीलर मधून जायचं नाहीये, म्हणून तो तिकडे बोर्ड दाखवतोय की 4 व्हीलर मधून चला. कुठल्या गाडीने जायचंय तुला? इथे बघ, इथे बघ. कुठल्या गाडीने जायचंय? तिकडच्या मोठ्या गाडीमधून जायचं. 2 व्हीलरने जाऊया. ही गाडी तिथं लावू आणि ती गाडी घेऊन जाऊ. नाही नाही, 4 व्हीलर मधून जायचं, मोठ्या गाडीतून जायचं. फायनली सो आम्ही निघालेलो आहोत 2 व्हीलरनीच, कारण की 4 व्हीलर घेऊन जाणं तिथे शक्य नाही आहे, कारण तिथे स्पेसच नाही आहे जागा आपलं गाडी लावण्यासाठी. सो आम्ही 2 व्हीलरनीच निघालो. रुद्राला जायचं होतं 4 व्हीलरनी, पण त्याच्या डॅडींनी आम्हाला 4 व्हीलरनी नाही 2 व्हीलरनीच आणलं. बघ इकडे बघ. हॅलो गाईज, सो आता आम्ही इथे पोचलेलो आहोत. इथे मँगो फेस्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवरती एक रील आली होती मँगो फेस्टिव्हची. सो राहुलने ही रील मला पाठवली आणि मग आम्ही इथे ते मँगो फेस्टिव्हमध्ये काय काय आहे हे बघण्यासाठी इथे आलो. आणि मग आम्ही एक मँगोची आम्ही ट्रिपल संडे ही डिश घेतली. राहुल जे पण मला रील्स पाठवतो तर त्या डिशेस इतक्या भारी भारी असतात, तर मला असं होतं की केव्हा जाणार आम्ही खायला. सो मी त्याच्या मागे लागून आम्ही फायनली इथे आलेलो आहोत. आणि आता त्यांनी ऑर्डर दिली आणि मी वेट करते की ते केव्हा येईल. आणि ते इतकं डिलिशियस होतं. वाव, तुम्ही सुद्धा एकदा हे ट्राय करा नक्कीच. खाली ठेव मम्मा. कसं आहे? तर ही रील्स मला राहुलने पाठवली होती आणि ही त्यांनी मला बनवायला सांगितली होती, पण ही रील्स बघून मी त्याला इथे घेऊन आली आहे खाण्यासाठी. तर सगळ्या लेडीजला मी एकच सांगते की जर का तुमच्याही हजबंडनी तुम्हाला अशा काही रील्स पाठवल्या तुम्हाला बनवण्यासाठी, तर तुम्ही एक आयडिया करा की तुम्ही त्याच्या मागे लागून त्याला तिथेच घेऊन जा आणि त्याच्याच पैशाने ती डिश तुम्ही खाऊन या. असं माझ्यासारखं तुम्ही सुद्धा स्मार्ट वर्क करा की त्याच्याच पैशाने त्यांनी पाठवलेली रील्स त्याच्याच बरोबर जाऊन खाऊन यायची आणि एन्जॉय करायचा. थँक्यू डॅडी. चला, असंच आम्हाला रोज रोज घेऊन येत जा. अयो डॅडी फॉर डिलिशियस काय होतं ते मँगो फेस्टिव्ह स्पेशल. असंच आम्हाला रोज रोज घेऊन येत जा बाहेर. बर.